फटका बसला बॅटिंग करत असताना. इथून दुर्गा माता एकता 11 रोहिंजन संघाला. अपोजिट टीम साई स्पोर्ट जनमान सिद्धी करोले संघ बॉलिंग करत असताना पांड्या मडवीला विकेट मिळाली. पांड्याचा दुसरा बॉल आहे, इनसाइड आउट फटका चांगला खेळला. गॅप आहे तिकडे, आउटफील्ड थोडी धीमी आहे, त्यामुळे फिल्डरला फायदा मिळेल या गोष्टीचा आणि मिळाला देखील. तोपर्यंत आपण पाहतो इथे जरूर धावा घेण्यासाठी जी रेस लागली त्यामध्ये 2 धावा घेतल्या बॅटरनं. स्पेशली मयूरने धावा आपल्या संघासाठी एकवटल्यात. केतन पाटील नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज ॲज अ बॅटर म्हणून मैदानामध्ये आलेले आहेत. आणि सिद्धी करोलेची बॉलिंग चांगली आहे. मागील मॅचमध्ये आपण बघितलं त्यांची गोलंदाजी, जसं की दहीसर सारख्या एका बलाढ्य संघाला त्यांनी अगदी मात दिली. आणि त्यानंतर दुसरा फेरीचा सामना खेळतात ते आता. क्वालिफायर फेरीचा सामना, इथून जिंकणारा संघ या स्पर्धेच्या अंतिम 12 मध्ये दाखल होणार आहे आणि त्यांचा सामना फायनल डे मध्ये असणार आहे. त्यामुळे ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. आज थोडे उशिराने सामने सुरू झाले देखील, परंतु तरी देखील मी म्हणेन की अगदी योग्य टाइम मध्ये सगळं काही मॅनेज करतायत आयोजक. त्यांचं कौतुक करावं लागेल. स्पेशली 8चाच पूल पर डे ही या टुर्नामेंटची वैशिष्ट्यता आहे आणि त्या वैशिष्ट्याला जपत आपण पाहतो आज त्यांनी या मैदानामध्ये अगदी चांगल्या टुर्नामेंटचं आयोजन देखील केलंय. माझ्याकडे मी घेऊन चलेन स्ट्राईक हँडला फलंदाज तयार आहे, तो म्हणजेच केतन पाटील. यावेळेचा बॉल चांगला चेंडू आहे. रन आपल्याला पाहायला मिळतील जरूर. पहा तिकडे या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये, 3च धावा, 1 विकेटचा लॉस. बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये पालेश्वरी चषक 2026 एक दमदार अशी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमधील दुसऱ्या फेरीला सुरुवात, दुसऱ्या फेरीतून पहिला सामना. दमदार गोलंदाजी, फिल्डर आहेत पॉइंटमध्ये, पॉइंटमधून बॉल अगदी आपण पाहतोय सेकंड स्लिपकडे ट्रॅव्हल झाला आणि बॅकिंगला अगदी खेळाडू तिकडे तैनात होते. कोणती चुकी नाहीये, चांगल्या पद्धतीने स्टॉप केलं बॉलला. तोपर्यंत एक धाव घेण्यासाठी जरूर वेळ होता पुरेसा मयूरकडे. स्ट्राईक रोटेट केली आहे केतन पाटीलनं. संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच पुढे शॉट चांगला आहे, गॅप शोधली आहे, लॉंग ऑफ टार्गेट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. देशेकर सरांचा कट आउट आणि त्याच्या अलीकडच्या बाजूने जातोय पालेश्वरी चौकार. मास्टर देखील आता थोडे उतावले पाहायला मिळतील आणि अगदी आपण त्यांच्या माध्यमातून देखील तशा प्रकारची संगीत ऐकू ज्यांच्यासाठी आपण पाहतो की प्रेक्षक वर्ग आसुसलेला असतो. आणि सँडी आणि मॅडी असेल या 2 डीजे मास्टरला मी पाहतो की 12 वाजल्यानंतर मग अगदी ते स्टँडअप कॉमेडी करतात डीजेच्या स्वरूपामधून. केतन पाटील 1चं योगदान, 7चं योगदान मयूरचं. टीमची धावसंख्या 8, 1 गडाचा आपण लॉस पाहतो तिकडे. नयन पाटील गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेला 8 धावा आल्यात, 1 विकेटचा लॉस पाहायला मिळाला बॅटिंग करणाऱ्या अगदी संघाचा. दुर्गा माता एकता 11 रोहिंजन संघ बॅटिंग करत असताना पहिली विकेट त्यांची पडली. चिनू पाटीलचा अजूनही त्यांनी वापर केला नाहीये या मॅचमध्ये, कारण त्यांना माहिती आहे की सुरुवातीच्या 2 ओव्हर्स ज्या आहेत त्या थोड्या वाचून खेळाव्या लागतील आणि मधल्या फईमध्ये त्या खेळाडूला संधी देण्याचा त्यांचा निर्णय आहे. 8च्या सरासरीनं जर चालले तर किमान 32 ते 35 पर्यंत पोहोचतील ते. मागे पुढे 1-2 रन होत राहतात. क्रिकेटचा दस्तूर आहे, कारण शेवटचं षटक जे आहे ते हाणामारीचं षटक राहतं. ओव्हर क्रमांक 2 जे आहेत ॲज अ विकेट किपर, क्लोज किपिंगचा कॉल. कॉलर तयार. ओ वॉट बॉलिंग, फिंगर रोलर देखील राहिलेत नयन पाटील. हलका घुमाव बॉलला आणि वेग देखील होता बॉलमध्ये. स्वप्नील पाटील. ओ वॉट बॉलिंग, वॉट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. वाईड लाईनला धरून बॉल टाकला जातोय, लाजवाब. आत्ताच मी म्हणेन की क्रिकेटचा ट्रेंड आहे. आत्ताचा जो क्रिकेटचा जो मी म्हणेन की टाइम आहे, त्या टाइम मध्ये मी म्हणेन की गुड लाईनचे बॉलर चालत नाहीयेत. जे बॉलर अगदी ऑफ स्टंप, वाईड यॉर्कर असतील या प्रकारचे चेंडू टाकतात ना, त्या म्हणेन गोष्टी हाताळणारे गोलंदाज चालतात. 3ऱ्या पंचांची मागणी आहे. सो आपण इथून ऑन स्क्रीन चेक करणार आहोत. गोलंदाजच्या शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे. मॅचकडे आपण जाऊया. अनिकेत गोलंदाजीच्या मार्कवरती फिंगर रोलर, अरे यार स्वप्नील गोलंदाजीच्या मार्कवरती फ्रंट फुटला येऊन खेळायचा निर्णय. मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर आहेत डाऊन दी ग्राउंड, विकेट लॉस. 8ला दुसरा फलंदाज बाद. रोहित
गावाची ग्रामदेवता, जिचं भव्य असं मंदिर आणि जिची अस्मिता जपत आज प्रत्येकाचा माणूस, त्यानंतर प्रत्येक गावातला ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळतो. तो तिचा आशीर्वाद घेऊन सकाळची सुरुवात करतो आणि या स्पर्धेची सुरुवात देखील तिच्या गाण्यानं आपण इथे पाहिली. ज्ञानोपदेश ते म्हणतात ना की कुठलंही शुभ कार्य म्हटलं गणपती बाप्पाचा आपण जरूर आवर्जून उल्लेख करतो आणि त्यांची पूजा करतो. पालेश्वरी गाव जो आहे तो त्यांच्यासोबत पालेश्वरी आईची पूजा करतो आणि आज आईचा आशीर्वाद सगळ्यांवरती आहे. आणि त्यातूनच या पालेश्वरी चषकाचं 4थ्या पर्वाचं आयोजन आपण पाहतो. आयोजकांचं विशेष कौतुक. चिनू पाटील नवीन फलंदाज इंटर मैदानाच्या आतमध्ये. टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत फलंदाज, ज्या फलंदाजाला पाहण्यासाठी आपण पाहिलं की कित्येक खेळाडू असतील, कित्येक मी म्हणेन की समीक्षक असतील, ते आवर्जून मैदानावरती हजेरी लावतात, असा फलंदाज आहे. लेफ्ट हँड बॅट्समन. समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑन मध्ये पहिला जो चेंडू आहे त्याला सन्मानजनक खेळायचा प्रयत्न पाहायला मिळालाय चिनू पाटीलचा. 1 रन या बॉलवरती घेतली आहे. धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न. एकेरी अंकामध्ये 9 धावा धाव फलकावरती. 2 गड्यांचा मोबदला मोजला गेलाय आतापर्यंत बॅटिंग करत असताना. 9 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. आपण बॅटिंग पाहतो रोहिंजनची. सिद्धी करोले बॉलिंग करत असताना. इमर्जिंग संघ आहे सिद्धी करोले आणि त्यांचा अगदी भरपूर चांगला परफॉर्मन्स देखील आपण इथे बघतोय. पुढचा बॉल खेळाडू सज्ज असेल. ड्युअल डिजिट पर्यंत आतापर्यंत पोहोचले नाहीये, थोडेसे धीम्या गतीने चाललेत. ड्युअल डिजिटला टचअप करणार या सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल कोणताही नाही आहे. समोरून थांबवलंय मयूरला चिनू पाटीलनं. एका धाब्यानं समाधान मानलं जात आहे. या षटकातून आता आपल्याला जरूर 2 धावा पाहायला मिळत आहेत. टोटल 10 रन, 10 धावा धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये. चिनू पाटीलनं 1, मयूरनं 8. 200चा स्ट्राईक रेट मयूरचा आहे, तो नॉन स्ट्राईक रेटला. आणि चिनूवरती आता आपण पाहतो इथून जबाबदारी असेल बॅटिंगची. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत, हार्ड हिटर बॅट्समन आहेत, समंजस खेळाडू आहेत. क्रिकेटची कारकीर्द गाजवली आहे खेळाडूंना. त्याच्यासाठी हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. मिड विकेटला चान्स, फिल्डर उपलब्ध आणि अगदी योग्य कॅच. अजून एक फलंदाज बाद. 10 वरती 3रा खेळाडू चिनू पाटीलचा डाव संपला. नको मला भुरी. आता इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग आपण इथून पाहू शकतो ती म्हणजेच रोहिंजनची. आणि दुर्गा माता एकता 11 रोहिंजन संघ थोडा मोठ्या अडचणीमध्ये सापडला. आता इथे या अडचणीपासून जरूर आता संघाला सावरावा लागेल. मधल्या फळीमध्ये मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय तुषार. जर्सी नंबर 45 रोहित शर्माचा मोठा फॅन आहे. रोहित शर्माची फॅन आर्मी मोठी आहे. आज आपण जर पाहिलं मुंबई इंडियन्स मधून सुरुवात त्याची सनरायझर हैदराबाद मधून झाली होती आणि त्यानंतर मुंबई इंडियन्स मध्ये आल्यानंतर या खेळाडूने यशाची उंच शिखर गाठली आणि आज भारतातील एका दिग्गज खेळाडूमध्ये आजच्याच फाईटमध्ये रोहित शर्माने सांगितलं की अगदी जेव्हा मी ट्रेनमधून प्रवास करायचो, वानखेडेचं स्टेडियम मला दिसायचं, त्यावेळेला ते पाहून मला खूप उत्सुकता वाटायची, परंतु आज त्याच स्टेडियममध्ये माझा पवेलियन आहे हे पाहून मला अभिमान वाटतोय. काम असं करा की नाव होईल. तुमचे आदर्श, तुमचे मी म्हणेन की स्पर्धक बनेपर्यंत तुम्हाला लढायचं आहे. यालाच म्हणतात फाईट बॅक, यालाच म्हणतात आयुष्याची लढाई. जगदीश खेबुडकर सरांची ती कविता एक भरपूर काही सांगून जाते आपल्याला. तो ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू काळगतीचे वारे, फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असेल डोंगर जणू धावांचा, निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला, आणि हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. क्रिकेट आत्ताची अशी फील्ड आहे की त्यातून आपल्याला लवकरात लवकर पॉप्युलर होता येतं आणि जास्तीत जास्त लोक आपल्याला ओळखतात, परंतु चांगलं खेळता आलं पाहिजे बस. यॉर्कर लेनचा बॉल आहे, खोला टाकलं होतं, सेकंड स्लिपला बीट करतोय बॉल, रन घेण्यासाठी जरूर उत्सुक होते. दुसरा धावेचा प्रयत्न आपण पाहिला होता, तो म्हणजे मयूरच्या माध्यमातून. तुषारनं नकार दिलाय. सिंगलनं समंजसपणा, 1 धाव मयूरला मिळते. सोबत टीम दुर्गा माता एकता 11 रोहिंजन संघ जाऊन पोहोचतोय 11 या आकड्यावरती. 3 विकेटचा लॉस. सुयोग बॉलिंग मार्फत ओव्हर क्रमांक 3 ची जबाबदारी तो पेलतोय. 2 चेंडू आतापर्यंत फेकेत, 1 धाव त्यानं खर्च केलेली आहे आणि आता तिथून पुढचा चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज आहे. चांगला फटका आहे, फिल्डर आहे, चकवा दिला जाईल का? पायानं बॉलला अडवलाय. एका क्षणासाठी लिओनेल मेस्सी बनलेत, क्रिस्टियानो रोनाल्डो बनलेत, एका क्षणासाठी भारतातील सुनील छेत्री बनलेत.
आणि अगदी आपण पाहिलं की आता हा जो प्रोटेक्शन आहे तो प्रोटेक्शन महत्वाचा राहील. साजिद मडवी होते तिकडे, ऑब्व्हियसली ते चांगले फिल्डर आहेत आणि त्यांना माहिती आहे की या सिच्युएशनला काय करायचंय आणि ती सिच्युएशन हाताळली इथे. या बॉलवरती आपण पाहत होते म्हणजेच धावा मिळाल्यात तिथे 2 धावा. तुषारकडे पुन्हा स्ट्राईक, 13 धावा धावफलकावरती रोहिंग्याच्या. बॉलिंग मार्फत गोलंदाज तयार. पुढचा बॉल. Oh, leading edge and taken. Wicket down. Falling down. 4th wicket loss. Batter बाद. गाण्याचं संगीत असं होतं की हा जो सामना आहे तो रंगतदार होणार आहे, त्याचं मिनिंग हा राहील असं मला विशाल सांगतोय. धावसंख्या जी ती टोटल आपल्याला 4 वरती पाहायला मिळते. 13 रन्स धावफलकावरती, 13 रन डबल डिजिट मध्ये. ओव्हर क्रमांक 3. थोड्या धीम्या गतीनं बॅटिंग होती आहे. इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी बोथ गोलंदाजांनी दाखवले. सुयोगही तेच काम करतोय. 4 मध्ये 3 दिल्यात. 1 विकेट त्याच्या नावी जमाय. लास्ट विकेट तुषार पाटीलची राहिली आहे. ओ द विकेट. हा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. कार्पेटच्या दर बॉल जातोय लॉंग ऑन मधून काऊ कॉर्नरच्या अलीकडे. ऑर्थोडॉक्स फिल्डर आहेत तिकडे, कोणती चुकी नाहीये. फिल्डिंग युनिट कडून चांगलं काम आणि त्यानंतर फेकी जी आहे ती विकेट किपर यांकडे. विकेट किपरनं चांगलं कलेक्शन दाखवलं. लास्ट मोमेंटला थोडासा वाईड थ्रो होता परंतु जंप लगावली, हनुमान उडी लगावली आणि बॉलला स्टॉप केलाय. रनसंख्या तोपर्यंत आपण पाहिलं तर जरूर आता इथून 14 वरती पाहायला मिळतील, कारण एक धाव या बॉलवरती देखील आलेली आहे. स्पीडी थ्रो होता त्यामुळं स्ट्राईक राहील मयूरकडे. 6ला 9चं योगदान आहे. 150चा स्ट्राईक रेट आहे बॅटिंग करत असताना मयूरचा. मयूरसाठी बॉल आडव्या बॅटनं खेळायचा होता. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्यासाठी गेलेत. पॉइंटला बॉल. सेकंड स्लिप मधून फिल्डर तिकडे तैनात झालेत. प्रोटेक्शन दिले, बॉलला उचलले, पकडलं आणि आतापर्यंत फेकलं नाहीये परंतु एक धावेनं समंजसपणा पाहायला मिळतो. ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपला. 5च्या सरासरीनं 15 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग पाहायला मिळते, ती म्हणजेच दुर्गामाता 11 एकता रोहिंग्यांची. थोडा आवाज बंद करा तो टिक टिक, कारण एका क्षणासाठी असं वाटलं की आता इकडे बॉम्ब वगैरे पडला की काय. तिकडे इस्रायल आणि युद्ध चालू आहे मोठं, त्याची जास्त भीती वाटते आता. इराण इस्रायलचं युद्ध आणि ते थांबत नाहीये. जीवितहानी वित्तहानी पाहायला मिळते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण छोट्या छोट्या व्हिडिओ पाहतो आपण, लहान लहान मुलांचे व्हिडिओ पाहिला ना की अक्षरशः काटा येतो अंगावरती. फटका चांगला आहे, सरळ दिशेनं स्ट्रेट हिट मयूरच्या बॅट मधून. मच निडेड षटकार. अरे दीवानो मोठा फटका आलाय. याआधी मयूरनंच फटका मारला आतापर्यंतच्या दुर्गामाता एकता 11 रोहिंग्यांच्या इनिंग मधून. त्याचा एक चौकार आहे, त्याचा एक षटकार आहे. 8ला तो 15 वरती नाबाद खेळतो मैदानाच्या आतमध्ये. 21 धावा धावफलकावरती आहेत. 6.73च्या सरासरीनं आता जात आहेत. डेथ ओव्हरमध्ये पाटील वरती पाटीलचं आक्रमण पाहिलं आपण. या वेळेला देखील आता वॅकंट एरियामध्ये बॉल पडेल की फिल्डर पोहोचतील. ओ लाजवाब कॅच स्वराजच्या माध्यमातून, युवराजच्या माध्यमातून. अप्रतिम झेल. बॅटर बाद. क्या बात है. विकेट थोडा इम्पॅक्ट टाकेल. एक तेरी तो एक मेरी. कधी
बाजू गोलंदाजाची आपण पाहतोय सरस पाहायला मिळाली. आता कधी विकेट येऊन फलंदाजाला देखील बाद केलं तर कधी फलंदाजाची आपल्याला सरस पाहायला मिळाली, जिथे षटकार आपण पाहिला होता. जो मयूर आशिषचा किरण दाखवत होता त्याची विकेट आलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुजल पाटील, इमर्जिंग स्टार खेळून घेऊन आपण पाहतो सौरभ पाटील, चिनू पाटील असतील मैदानामध्ये उतरतात. चांगला परफॉर्मन्स राहतो या मॅच मध्ये. थोडेसे आपण वीक झोन बघितले त्यांचे. आणि अजून एक विकेट, बॅक टू बॅक 2 सफलता नयनला. बॅटर आउट आणि आतमध्ये आपण पाहतोय इनाईट नंबर 8 वरती, म्हणजे 8व्या क्रमांकावरती त्याला संधी मिळाली आहे बॅटिंगची. संघ अडचणीमध्ये आणि अडचणीच्या काळामध्ये संघाला सावरावं लागेल. काल कसोटीचा वारसा संघर्षाचा आहे. संकट अगदी आपण पाहतो अगदी डोक्यावरती आहेत आणि या संकटांवर तुटून पडायचं आहे. धावा जर आता बनवला नाही तर मग सेकंड हाफला धावा चेस करत असताना मी म्हणेन की थोडासा इझी जाईल समोरील संघाला आणि या धावा डिफेंड करण्यासाठी नाकी नऊ येईल दुर्गा माता एकता 11 रोहिंटनला. त्यामुळे या 3 बॉलवरती मोठे फटके हवेत. आता यापेक्षाही वेगळा पर्याय उरला नाहीये त्यांच्याकडे. 21 झालेत, 21ला 6 विकेट पडलेल्या आहेत. पालेश्वरी चषकामध्ये बॅटिंग करत असताना अगदी मोठ्या फेरीतून दुसऱ्या फेरीतून आपण आता सामना खेळतात. बॅक टू बॅक 2 विकेट. नयन पाटील ऑन हॅट्रिक. नयन पाटील हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा. दुसरं हॅट्रिक होईल काय प्रश्न. इथे पहा फटका अगदी सेफ खेळलेत. 1 रन मिळेल. सेकंडचा कॉल आहे तिकडे. प्रोटोकॉल स्वीकारलाय समोरून स्ट्राईक एंड कडून आणि 2 धावा इथे आपण पाहतो उत्सव पाटीलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 23 वरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक. थोडा आवाज वाढला आता इथून रोहिंटनच्या खेळामधून, कारण त्यांना माहिती आहे की या धावा किती इम्पॉर्टंट आहेत आणि याचा विचार करतायत सौरभ पाटील आणि आमचे चिनू पाटील. सगळी टीम विचार करते. त्यामुळं इथून उत्सव वरती त्यांचं लक्ष आहे. अक्रॉस द बॅट गेले आहेत. जागा बनवून खेळायचा प्रयत्न. ऑफ साईडच्या अगदी वाईटच्या लेनच्या थोडा आतून बॉल. वेगवान बॉल होता. कोणतेही रन नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. शेवटचा 1 बॉल बाकी असेल. फक्त 23 बनलेले आहेत. 23 धावा आता फक्त उरलेल्या आहेत. काय घडेल काय बिघडेल जादूच्या आकड्यांचा केलाय टेनिस क्रिकेट. ज्या खेळाडू तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय तो हा खेळ आहे टेनिस क्रिकेट. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. फिल्डर आहेत एका हातानं. कॅच. शेवट गोड. नयन पाटीलला मिळाला 3 विकेट. या षटकातून आल्या 8 धावा. एकूण 23 धावा बनलेल्या आहेत आणि आता पाहायला जरूर मिळेल या क्लॅशला सेकंड आपला 24 धावांचं टार्गेट असेल. चला इथे नाणेफेक केली जात आहे. परी 11 साई स्पोर्ट तोंडरे विपक्ष न्यू यंगस्टार चिखले. दोन्ही क्रिकेट संघ अतिशय चांगल्या लयमध्ये आहेत यावर्षी. तोंडरे संघ नाही घ्यायच्या बघा. तोंडरे क्रिकेट संघ मैदानाच्या बाहेर बघा. आजूबाजूला वृक्षवल्ली आम्हा सोयरे. झाडे लावा झाडे जगवा. दिनकर बारशे खूप मेहनत आहे. दिनकर बारशे म्हणजे एक अशी ओळख आहे आमच्या समालोचक क्षेत्रात. समालोचक मित्र असेल, ट्रॅव्हलिंगसाठी त्यांच्या ऑटो रिक्षा नेहमी सेवेसाठी कटिबद्ध असतात. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण चेहरा पाहताय महागुरु डबल हिंद केसरी नारायण राणे पुरस्कार पुरस्कृत अनेक साऱ्या युवकांना व्यासपीठ आणि शाबासकी आणि त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म ज्यांच्या माध्यमातून कौतुकाची थाप मिळाली, ज्यांच्या माध्यमातून कित्येक युवा समालोचकांना आपण पाहिलं की अगदी कसं बोलायचं, कसं बोलायला शिकायचं, स्टेज कसं हँडल करायचं हे शिकवलं गेलं. असे सगळ्यांचे महागुरु अर्थातच गडगे सर आपल्याला पाहायला मिळतात. चला थँक्स आकाश शेलके. नाणेफेक केली जाईल. आमचे दिलीपदादा भास्कर माजी सरपंच पाले बुद्रुक यांच्या शुभास्ते नाणेफेक होत आहे. सामना 4 षटकात असणार आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. हेडसाठी पुकार देण्यात आलं आणि नाणेफेकीचा कौल चिखले क्रिकेट संघ फक्त क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय न्यू यंगस्टार चिखले क्रिकेट संघाच्या संघनायकांनी
कुणालने नाणेफेक जिंकली. प्रथमतः क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेला आहे. फलंदाजीसाठी परी 11 साई स्पोर्ट्स तोंडरे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. आकाश शेळके यांना आपले सूरज खऱ्या अर्थाने बघा चौधरी तुमचं कौतुक करू. आमचे दिनकर बारशे त्यांच्याकडे आकाश शेळके एक उत्कृष्ट समालोचक आहे, पदवीधर समालोचक. आकाशची फरमाईश होती आणि ती मात्र या संगीताच्या माध्यमातून पूर्ण झाली. आकाश चला बोलूया पुन्हा एकदा आकाश शेळके चिंचवली यांच्याकडे. क्या बात आहे. अगदी आज इथे मायक्रोफोनवरती मी म्हणेन तुमच्या समोर बोलतोय या मागचा जर चेहरा कोण असेल तर निमडी गडगे सर आहेत. कारण ज्यावेळेला नवीन नवीन समालोचन हातामध्ये माईक घेतला होता त्यांनी आम्हाला बऱ्याचशा सूचना केल्या होत्या. भोंग्यावरती कॉमेंट्री करू नको, हा एक त्यांचा कानमंत्र आजही आम्हाला आठवतो. चला बघा प्रेक्षक कमाल झेल आयवा झेलसाठी पालेबुद्रुक ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती कुसुमताई अविनाश शेठ उलवेकर यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. ताले में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की, और रखते हौसला जो आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. हेलो दोस्तों, सभी का स्वागत है और चलेंगे मैदान के अंदर सीधा राष्ट्रभाषा के साथ. आखिरी इनिंग रहेगी इस टूर्नामेंट की. आयोजकों ने बिल्कुल यहाँ पे बैठने का बोलने का मौका दिया, उसके लिए मैं उनका बिल्कुल यहाँ से आभार व्यक्त करूंगा और ले चलूंगा मैदान के अंदर. बेहतरीन गेंदबाजी, गुड लाइन स्पॉट में पटकी हुई गेंद की जा रही है. टप्पा खाने के बाद उछाल दे रहा है चिनू पाटिल. एक्सपीरियंस अच्छा है इस खिलाड़ी के पास और इस मुकाबले को इतने आसानी से जीतने के लिए मौके नहीं बनाएंगे. और यही किया था पिछले मुकाबले में दुर्गा माता एकता 11 रोहिंग्स ने. जैसे कि गेंदबाजी हो रही थी तब शुरुआत अच्छी थी चिनू पाटिल ने, उसके बाद जो लड़ाई लड़ी वो काफी हद तक अच्छी रही. ये देखो गेंद बिल्कुल बॉडी के ऊपर लगी है, कोई रन लेने की दी है चिनू पाटिल ने. 2 रन बने, कोई विकेट का नुकसान नहीं है. अब तक पीछा हो रहा है, रन चेस बड़ा नहीं है और इसमें ये बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश. मिड विकेट में गेंद, खिलाड़ी बहुत दूर थे, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. स्कोरिंग स्ट्रोक 4 रन के लिए है. सुनो झन इसकी मैं अगेंस्ट रहूंगा क्योंकि पैसा है तो सब कुछ है इस दुनिया में. जैसे कि वो कहते हैं ना कि गरीब के घर का भूखा बच्चा भी चोर लगता है और जो बिल्कुल श्रीमंत के घर का जो चोर बच्चा है वो भी सबको मोर लगता है. इसलिए पैसे की कीमत जो है वो अब बढ़ चुकी है. सौरभ पाटिल देखो हंस रहे हैं आज. अच्छा कमेंट्री का बयान उनके माध्यम से, लेकिन उनके बिल्कुल गांव का जो टीम था उनका जो अच्छा प्रदर्शन नहीं रहा उसके लिए थोड़े से नाराज है शायद. इस बार छकाया लॉन्ग स्टॉप में, ये मिलेगा किस्मत का चौवा. 4 रन.
9 रन हो चुके हैं। पहले विकेट का नुकसान हमने देखा, 9 के ऊपर अब 1 विकेट का नुकसान है। 1 ओवर का खेल खत्म हो चुका है, बची गेंदें 18 बाकी है और 18 गेंदों में जीतने के लिए 15 रनों की आवश्यकता है। सिद्दीक करोले बनाम रोहिंटन के बीच ये लड़ाई लड़ रही है, चल रही है और इस लड़ाई को एक अच्छा सा अब मोड़ देने के लिए गेंदबाज को बिल्कुल चुना गया है गेंदबाजी के लिए। दूसरे ओवर में सौरभ पाटिल खुद आए। इस ओवर में पिछले मुकाबले में रन आए थे, थोड़े से महंगे साबित हुए थे। इस मुकाबले में अब उतने रन नहीं है, सो सोची समझी गेंदबाजी करनी होगी सौरभ को और अच्छे खिलाड़ी है, खुद कप्तान है टीम के। 9 रन बने, 1 विकेट का नुकसान। अब तक इस टूर्नामेंट में 25 चौवे और 36 छक्के लग चुके हैं, यानी कि बाउंड्री से ज्यादा तो सिक्सर है। इसका मतलब यह है कि ये बिल्कुल विकेट है, स्पोर्टी विकेट है, फॉर्चून विकेट है, इसलिए मदद मिलती है बल्लेबाजों को, सिक्सर आसानी से जाते हैं। ओ धीमे गति से गेंदबाज में परिवर्तन किया, अच्छी गेंदबाजी। पिछले मुकाबले में देखा कि जो बोलबाला है बिल्कुल स्पिनर्स का चला था, तो इस बार गेंदबाजी करते समय सौरभ ने भी वही रुख लिया है। बल्लेबाज तैयार, घुमा के खेलने की कोशिश, इस बार रफ्तार से बीट किया, बेहतरीन गेंदबाजी। हर एक गेंद में अब कुछ अलग करना चाहते हैं। अच्छे गेंदबाज रह चुके हैं टीम दुर्गा माता एकता 11 रोहिंटन के, इसमें कोई शक नहीं है। 16 में 15 अभी भी चाहिए सिद्दीक करोले को जीतने के लिए। नयन पाटिल लेट कट किया, खिलाड़ी वहां पे पहुंच चुके हैं, कोई गलती की गुंजाइश नहीं है। सेकंड स्लिप से ये अच्छा कैच साहिल के माध्यम से, एक और विकेट की बदन। 9 के ऊपर दूसरा झटका। गिर चुकी है बैटिंग करने वाली सिद्दीक करोले टीम। अभी भी मुकाबला उनके हाथ में, इसमें कोई शक नहीं है, क्योंकि 9 रन बने, 24 का पीछा करना है, बची गेंदें बची है 15 और रन बनाने हैं 15, यानी कि हर एक गेंद के ऊपर 1 रन है। तो समीकरण इजी है, लेकिन अगर इस ओवर में अच्छी गेंदबाजी घटी तो फिर अगले ओवर में एक अच्छे कद के गेंदबाज देखने को मिलेंगे, जिनके पास अच्छा एक्सपीरियंस है। पिछला मुकाबला जो था बिल्कुल उन्होंने अपने तरफ से पूरी तरीके से मोड़ा था और अच्छी गेंदबाजी की थी। तो गेंदबाजी में विकल्प उनके पास है, स्पेशली जो स्पिनर्स है उनके अटैक के लिए अच्छे रहे। टीम की रन संख्या 9 बन चुके हैं, 2 विकेट का नुकसान है गेंदबाजी के माध्यम से। सौरभ अगली गेंद सामने होंगे सचिन गायकर। वो 2 विकेट। लो फुल टॉस गेंद ऑन साइड की दिशा में खेला है, खिलाड़ी वहां पे है, 1 रन मिलेगी। अच्छी फील्डिंग, सिंगल से संतुष्ट होना पड़ा है। साजिद अब स्ट्राइक रखेंगे, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर, टीम का टोटल आगे पहुंचा है, डबल डिजिट में रन संख्या देखने को मिल रही है। 10 रन, सिक्सेस की चर्चा रही थी, 36 नहीं तो बिल्कुल 23 सिक्सेस है इस टूर्नामेंट में। 14 में 14 चाहिए अभी भी। मुकाबला काफी हद तक रोमांचक बनता चला जा रहा है। एक बड़ा हिट इस मुकाबले का पर्दाफाश करेगा, जो बिल्कुल अंतर है वो बहुत कम करेगा और इजी हो सकता है, लेकिन उस हिट को रोकना है। सिंगल डबल से तो इतने आसानी से मुकाबला जीतेंगे नहीं। ये गेंद विकेट कीपर ने फिर से एक बार इस गेंद को छोड़ा है। वाइड +4 का इजाफा और 5 रन मिलेंगे किस्मत के सहारे।
रन स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट का नुकसान। जीतने के लिए 24 की आवश्यकता। अभी भी अगर बात करेंगे तो रन और गेंदों में फासला है। अब सिर्फ 6 रन की आवश्यकता है जीतने के लिए। एक बड़े हिट का काम अब रह चुका है। नए गेंदबाजी के लिए यहाँ पे आ चुके हैं दिनेश म्हात्रे। छोटे कद के खिलाड़ी है लेकिन फिंगर रोलर है, मैजिशियन है। पिछले मुकाबले को टर्न दिया था, उस मुकाबले का रुख तो बदला था इस खिलाड़ी ने। क्या इस मुकाबले में भी वही करेंगे, ये बड़ा सवाल है, क्योंकि ये कारनामा किया है पिछले मुकाबले में। इस बार हवा में कैच की संभावना, कैच हिट की मांगे केतन के माध्यम से। गलती, मैं कहूंगा कि एक कैच नहीं बल्कि मैच आया था, क्योंकि मैच को अगर जीतना है तो फिर मोमेंट शिफ्ट करने के लिए इस तरीके के जो मौके आते हैं वो मौके छोड़ने नहीं होते हैं। यही गलती की है यहाँ पे बिल्कुल केतन ने। 11 में 5 चाहिए, 19 रन बने, 2 विकेट का नुकसान। बैटिंग करते समय सचिन गायकर ने अच्छी जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर लिया। अगली गेंद होगी दिनेश म्हात्रे की। इस बार बिल्कुल जड़ में डाली हुई गेंद थी, सामने की दिशा में खेली है। 1 रन मिलेगी वहां पे, सिंगल मिलेगा। सिंगल से बढ़ता हुआ स्कोर, टीम का टोटल अब ड्यूअल डिजिट में 20 रन राउंड फिगर में। 24 का टारगेट था, सिर्फ 4 रन की आवश्यकता। नयन पाटिल लास्ट विकेट, थोड़ी सी बिल्कुल दबाव देने वाली थी लेकिन वो दबाव नहीं झेलेंगे अब बल्लेबाजी करते समय। साजिद मडवी एक्सपीरियंस खिलाड़ी है और अच्छे मुकाबले उन्होंने इस तरीके से फिनिश किया है, वही फिनिशिंग टच दिया और यहां से पालेश्वरी चषक की पहली टीम बनी जयमान सिद्धि करवले जो सुपर 12 में क्वालिफाई कर चुकी है।